एन्व्हायरमेंटल लॉ LLB फर्स्ट इयर सेमिस्टर सेकंड ऑक्टोबर 2025 मराठी व इंग्रजी अनुवाद पुढीलप्रमाणे आहे. भाग अ लघु उत्तरे प्रतीकी 5 गुण. 1 प्रदूषक देल तत्व, पोल्युटर पेस प्रिन्सिपल आणि सावधगिरीचे तत्व, प्रिकॉशनरी प्रिन्सिपल. प्रदूषक देल तत्व याचा अर्थ असा की ज्या व्यक्तीमुळे किंवा उद्योगामुळे प्रदूषण होते त्या नुकसानीची भरपाई करण्याची आणि पर्यावरण पूर्ववत करण्याची जबाबदारी त्याच उद्योगाची असते. यात पीडितांना नुकसान भरपाई देणे समाविष्ट आहे. केस इंडियन काउन्सिल फॉर एन्व्हायरो लीगल ॲक्शन विथ द युनियन ऑफ इंडिया. सावधगिरीचे तत्व जेव्हा पर्यावरणाचे गंभीर नुकसान होण्याची भीती असते तेव्हा वैज्ञानिक निश्चिततेचा अभाव हे प्रतिबंधात्मक उपाय न करण्यासाठी कारण ठरू शकत नाही. पुराव्याचा भार बर्डन ऑफ प्रूफ विकासक किंवा उद्योगावर असतो. केस वेल्लोर सिटीजन्स वेलफेअर फोरम विथ द युनियन ऑफ इंडिया. 2 प्राण्यांवरील प्रयोग. एक्सपेरिमेंटेशन ऑन ॲनिमल्स. प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायदा 1960 अंतर्गत नियंत्रित. CPCSEA प्राण्यांवरील प्रयोगांचे नियंत्रण आणि देखरेख समितीद्वारे संचलन. मुख्य मुद्दे. प्रयोग केवळ वैज्ञानिक हेतूंसाठीच असावेत. अनावश्यक वेदना टाळाव्यात. आवश्यक असेल तिथे भूल ॲनेस्थेशिया वापरावी आणि पर्यायी पद्धतींना प्राधान्य द्यावे. 3 सार्वजनिक विश्वस्त सिद्धांत पब्लिक ट्रस्ट डॉक्ट्रिन. राज्य हे हवा, पाणी, जंगले यांसारख्या नैसर्गिक संसाधनांचे विश्वस्त ट्रस्टी आहे. ही संसाधने सार्वजनिक वापरासाठी आहेत आणि त्यांचे खाजगीकरण करता येत नाही. महत्वाची केस स्टार MC मेहता v कमलनाथ स्टार. न्यायालयाने असे धरले की जर सार्वजनिक हिताचे नुकसान होत असेल तर सरकार सार्वजनिक संसाधने खाजगी वापरासाठी हस्तांतरित करू शकत नाही. 4 पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन EIA आणि पर्यावरणीय लेखा परीक्षण एन्व्हायरमेंटल ऑडिट. EIA प्रकल्प सुरू करण्यापूर्वी पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचे मूल्यमापन करण्याची प्रक्रिया. पर्यावरण संरक्षण कायदा 1986 अंतर्गत हे अनिवार्य आहे. पर्यावरणीय लेखा परीक्षण ऑडिट पर्यावरण कायद्यांच्या पालनाचे पद्धतशीर मूल्यमापन. यामुळे उद्योगांना त्यांच्या पर्यावरणाशी संबंधित कामगिरीत सुधारणा करण्यास मदत होते. 5 जैववैद्यकीय कचरा आणि घातक कचरा व्यवस्थापन. जैववैद्यकीय कचरा बायोमेडिकल वेस्ट, रुग्णालये, दवाखान्यातून निर्माण होणारा कचरा, उदा. मानवी उती, सुया, रक्त हे बायोमेडिकल वेस्ट रूल्स 2016 नुसार चालते. घातक कचरा हॅझार्डस वेस्ट, आरोग्य, पर्यावरणास घातक असलेला कचरा, रसायने, विषारी पदार्थ. व्यवस्थापन वर्गीकरण, साठवणूक, वाहतूक, उपचार आणि विल्हेवाट, भस्मीकरण, पुनर्वापर. 6 जैवविविधता आणि पाणथळ जागा बायोडायव्हर्सिटी आणि वेटलँड्स. जैवविविधता सजीव सृष्टीतील विविधता, वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव. जैवविविधता कायदा 2002 अंतर्गत संरक्षित. पाणथळ जागा पाण्याने व्यापलेले क्षेत्र, तलाव, दलदल हे परिसंस्था आणि पूर नियंत्रणासाठी महत्त्वाचे आहेत. वेटलँड रूल्स 2017 नुसार संरक्षित. 7 किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन कोस्टल झोन मॅनेजमेंट. CRZ कोस्टल रेग्युलेशन झोन अधिसूचनेद्वारे नियंत्रित. किनारपट्टीवरील विकासाचे नियमन करते. किनारपट्टीचे 4 झोनमध्ये CRZI ते IV विभाजन केले जाते. 8 धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून पर्यावरण संरक्षण. भारतीय परंपरा निसर्ग पूजेला महत्त्व देतात. वृक्षांची पूजा, पिंपळ, वटवृक्ष, नद्यांना गंगा पवित्र मानणे, प्रकृती रक्षण ही संकल्पना आणि प्राचीन ग्रंथांमध्ये निसर्गाशी सुसंवाद साधण्यावर दिलेला भर. 9 शाश्वत विकास सस्टेनेबल डेव्हलपमेंट. असा विकास जो भविष्यातील पिढ्यांच्या गरजांशी तडजोड न करता वर्तमान गरजा पूर्ण करतो. यात आर्थिक विकास आणि पर्यावरण संरक्षण यांचा समतोल साधला जातो. 10 शतांश पूर्व परवानगी आणि अवन हेतू फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट. वन संरक्षण कायदा 1980 नुसार केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय वनजमिनीचा वापर अवन नॉन फॉरेस्ट कामांसाठी करता येत नाही. अवन हेतू खाणकाम, उद्योग, बांधकाम इत्यादी. 11 शतांश स्टॉकहोम परिषद 1972 स्टॉकहोम कॉन्फरन्स. पर्यावरणावरील ही पहिली जागतिक परिषद होती. यातून UNEP ची निर्मिती झाली आणि मानवाचा निरोगी पर्यावरणाचा अधिकार मान्य करण्यात आला. 12 शतांश आपत्ती आणि आपत्कालीन सज्जता डिझास्टर प्रिपेअर्डनेस. आपत्ती अचानक उद्भवलेली घटना ज्यामुळे जीवित आणि पर्यावरणाची हानी होते. सज्जता नियोजन, पूर्वसूचना प्रणाली, प्रशिक्षण आणि बचाव कार्याची व्यवस्था. 13 शतांश वायू कायद्याअंतर्गत गुन्हे आणि दंड एअर ॲक्ट. संमतीशिवाय उद्योग चालवणे किंवा मर्यादेपेक्षा जास्त उत्सर्जन करणे हा गुन्हा आहे. दंड 6 वर्षांपर्यंत कारावास, दंड
आणि उद्योग बंद करण्याचे आदेश. भाग ब. दीर्घ उत्तरे. प्रत्येकी 12 गुण. 1.1 अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्याने वन्यजीव संरक्षण कायदा 1972. अभयारण्य सँक्च्युअरी राज्य सरकारद्वारे घोषित. येथे वन्यजीव आणि त्यांच्या अधिवासाचे रक्षण केले जाते. मानवी क्रियाकलापांना मर्यादित परवानगी असते. राष्ट्रीय उद्यान, नॅशनल पार्क अभयारण्यापेक्षा जास्त संरक्षण. इथे कोणत्याही मानवी हालचालींना परवानगी नसते, केवळ विशेष परवानगी वगळता. 2.2 प्रदूषण, प्रकार आणि परिणाम. प्रकार: हवा, पाणी, मृदा, माती आणि ध्वनी प्रदूषण. परिणाम: आरोग्य समस्या, श्वसनाचे आजार, हवामान बदल, क्लायमेट चेंज, जैवविविधतेचा ऱ्हास आणि पाण्याची टंचाई. 3.3 पर्यावरण संरक्षणासाठी घटनात्मक तरतुदी. कलम 21 मूलभूत अधिकार. स्वच्छ पर्यावरणाचा अधिकार हा जगण्याच्या अधिकाराचा भाग आहे. कलम 48 मार्गदर्शक तत्त्वे. पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करणे हे राज्याचे कर्तव्य आहे. कलम 51 मूलभूत कर्तव्य. वने, सरोवरे, नद्या आणि वन्यजीवांसह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. एन्व्हायरमेंटल लॉ फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टर ऑक्टोबर 2025 इंग्लिश अनुवाद पुढीलप्रमाणे आहे. Short answers, 5 marks each. Q1 Principles of Environmental Law. Polluter pays principle. The absolute liability for harm to the environment extends not just to compensating victims, but also the cost of restoring the environmental degradation. Indian Council for Enviro Legal Action versus Union of India. Precautionary principle. Environmental measures must anticipate, prevent, and attack the causes of environmental degradation. Lack of scientific certainty is not a reason for postponing measures. Vellore Citizens Welfare Forum versus Union of India. Q2 Experimentation on animals. Regulated by the Prevention of Cruelty to Animals Act 1960 and monitored by the CPCSEA. Mandate: experiments are permitted only for advanced medical scientific research. Ethics: use of anesthesia is mandatory. Unnecessary pain is a penal offense. Hierarchy: non-animal alternatives must be explored first. Q3 Public Trust Doctrine. The state is not the owner, but the trustee of all natural resources: air, water, sea. Case law: MC Mehta versus Kamal Nath, Span Motel case. The court quashed the lease of forest land to a private motel, stating these resources are for public enjoyment and cannot be converted into private ownership. Q4 EIA and Environmental Audit. EIA, Environmental Impact Assessment, a proactive tool under the EPA 1986 to predict environmental consequences of a project before it is granted environmental clearance. Environmental Audit, a post-operational checkup to ensure the industry is actually complying with the standards set during the EIA. Q5 Waste Management, Biomedical and Hazardous. Biomedical Waste, 2016 rules, focuses on segregation at source, color-coded bags, to prevent infection from hospital waste. Hazardous Waste, 2016 rules, focuses on the cradle-to-grave management of toxic chemicals to prevent soil and groundwater contamination. Q6 Biodiversity and Wetlands. Biodiversity, governed by the Biological Diversity Act, 2002, focusing on the equitable sharing of benefits arising from biological resources. Wetlands, regulated by Wetland Rules 2017. Wetlands act as biological sponges and are protected from encroachment and waste dumping. Q7 Coastal Zone Management (CRZ). The CRZ notification classifies coastal areas into 4 zones, I to IV. CRZ-I, ecologically sensitive, has the strictest regulations, while CRZ-2, developed areas, allows more regulated construction. Q8 Religious and Cultural Perspective. Indian culture views nature as Prakriti, sacred. Ethical conservation is rooted in the worship of trees, people, animals, vahanas of gods, and rivers, Ganga, Yamuna, forming a traditional basis for modern sustainable development. Q9 Sustainable Development. Defined as development that meets the needs of the present without compromising the ability of future generations to meet their own needs. Key pillars: intergenerational equity, sustainable use, and integration of environmental protection with economic growth. Q10 Forest Conservation Act, 1980. Non-forest purpose: breaking up or clearing forest land for tea, coffee, spices, rubber palms, oil-bearing plants, horticultural crops, or medicinal plants. Central government approval. Section 2 makes it mandatory to get prior approval from the central government before de-reserving a forest or using it for non-forest tasks.
Q11 Stockholm Conference 1972, known as the Magna Carta of Environment. It resulted in the Stockholm Declaration, 26 Principles, and led India to enact the 42nd Amendment to the Constitution and the Air-Water Acts. Q12, Disaster and Emergency Preparedness, involves a cycle of prevention, mitigation, preparedness, response, and recovery. In India, this is spearheaded by the NDMA, National Disaster Management Authority. Q13 Air Act, Offences and Penalties. Act, Air Prevention and Control of Pollution, Act 1981. Section 37. Failure to comply with the provisions relating to stat monitoring or consent leads to imprisonment, 1.5 to 6 years, and fines. Part B. Long answers, 12 marks each. Q1 Sanctuaries versus National Parks. Feature, Sanctuary, National Park. Declaration, State Government, Section 18. State, Central Government, Section 35. Rights, certain rights can be allowed by the warden, no human rights/activities allowed. Boundaries, not strictly fixed by legislation, hard to change. Grazing, may be permitted, strictly prohibited. Q2 Pollution, types and effects. 1. Air, causes acid rain and respiratory disorders. 2. Water, eutrophication and waterborne diseases, cholera, typhoid. 3. Soil, bioaccumulation of toxins in the food chain. 4. Noise, hypertension and hearing loss. Q3 Constitutional Provisions. The Indian Constitution is one of the few in the world with specific environmental mandates. Article 21. Interpreted by the judiciary to include the right to a wholesome environment. Article 48A, DPSP, mandates the state to protect and improve the environment. Article 51AG, Fundamental Duty. Every citizen must protect the natural environment, including forests, lakes, rivers, and wildlife. Article 253 empowers Parliament to make laws to give effect to international environmental agreements, like Stockholm. Would you like